डिलिशियस, कमाल झालाय पास्ता. एखादा 5 स्टार हॉटेलमध्ये मिळतो ना तसं झालंय. थँक्यू. 5 स्टार हॉटेलमध्ये कसं मिळतं आम्हाला माहित नाही मालक, पण हे जे खातोय ते अप्रतिम झालंय, अगदी सोनसरी स्पेशल. कधीतरी बायकोचंही कौतुक करा. नाही, इतर वेळी स्वयंपाक कोण करतं? इंदू, तुझ्याशी लग्न झाल्यानंतर सगळ्यात प्रथम मला जर कुठली गोष्ट कळली असेल ना तर ती हिला सगळ्या गोष्टींची घाई असते. अगं काही क्षणानंतर मी म्हणणारच होतो की गौरी तुझ्या हाताला सुद्धा आईची चव आली बरं का, पण तेवढ्यात तू एरवी कधी स्वयंपाकघरात पाऊलही टाकत नाही ही. आई, स्वयंपाक काय माझं काम नाहीये, माझा चॉईस आहे. हे बघ, पण तुझी प्रत्येक चॉईस आम्हाला आवडेल असे नाही. नाही म्हणजे आज पास्ता बनवलायस तसा आवडीनं कधीतरी नाश्ताही बनव. अगं स्पेशल डे होता की नाही आज, जेव्हा मला वाटेल स्वयंपाक करावासा तेव्हा मी करेन. ठीक आहे, त्यानिमित्तानं आम्हाला काहीतरी वेगळा रुचकर पदार्थ खायला मिळाला, हेही नसे थोडं घे. इंदू, द वे टू मॅन्स हार्ट गोज थ्रू हिज स्टमक. म्हणजे थोडक्यात काय, गौरीने जे केलंय ते खाल्लं तर कोणी पटकन तिच्या प्रेमात पडेल आणि चटकन तिला होकार देऊन मोकळा होईल. हो की नाही मालक? अहो पसंत काय करेल? पसंत केलंय सौरभनी तिच्या हातचे आप्पे खाऊन, आठवतंय ना? आई, पण मी पसंत केलं नाहीये त्याला. झालं, तिसरं महायुद्ध सुरू झालं. हे बघ आई, मी तुला ना आता शेवटचं सांगते, मी सौरभला होकार दिलेला नाहीये. पण नकारही दिलेला नाहीयेस. अगं पण होकार म्हणून गृहीत नका ना धरू प्लीज. का नाही धरायचा? एक तर तुझ्या मनात काय आहे ते तू आम्हाला सांगत नाहीस. मी होकार दिला नाहीये, होकार दिला नाही एवढंच बोलतेस. अगं याचा अर्थ आम्ही काय समजायचा आणि त्यांनी तरी काय समजायचं आणि किती दिवस वाट बघत थांबायचं त्यांनी? मी कोणालाच थांबायला सांगितलेलं नाही. त्याला जे हवंय ना ते त्याला करू दे आणि जे मला हवंय ते मी करेन. तू कधी कोणाचं ऐकतेस? नाही ऐकत ना मी. मग तू कशाला तोच विषय घेऊन मला समजावायला येतेस? अगं पण ह्या गावात राहायचंय आम्हाला. गोखले वहिनी कधीतरी येतातच समोर, मग त्यांना द्यायला उत्तर नसतं आमच्याकडे. हे बघ आई, प्रश्न तुम्ही उभे केले हो ना, मग तुम्ही उत्तराची अपेक्षा माझ्याकडून का करताय? चुकलं बाई आमचं. मी तरी वकिलाशी का भांडतीये? आयुष्यात कधी जिंकायला देणार आहेस का तू मला? तुला जे काय करायचंय ना ते कर, पण एक लक्षात ठेव, मी जे काही करते ना ते तुझ्या भल्यासाठी करते. ओके ठीक आहे, पण मग माझ्या या भल्याचा विषय पुन्हा या घरात नको. म्हणजे लग्नच करायचं नाहीये का तुला? आई प्लीज. अगं हा विषय नको असं म्हणालीस म्हणून विचारतेय मी तुला. आई, जेव्हा मला वाटेल ना तेव्हा मी तुला सांग स्वतःहून. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाईस. सॉरी.
इट्स ओके. हे एक सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!